नमस्कार मंडळी, तर आज आपण प्रीमिक्स वापरून आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूयात। तर त्यासाठी सर्वात पहिले गॅसवर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः अर्धा लिटर दूध ओतून घ्यायचं आणि ते थोडंसं गरम होऊन द्यायचं। तर इथे मी कुकवेलचं बदाम पिस्ताचं प्रीमिक्स घेत आहे आणि आता दूध गरम झालं की ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपली प्रीमिक्स पावडर आहे ना ती थोडी थोडी करून त्यात घालून घ्यायची आणि कंटिन्यू हलवत राहायचं। प्रीमिक्स पावडर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ते कंटिन्यू 8 ते 10 मिनिटांसाठी हलवत राहायचे आणि उकळून घ्यायचे। आपल्याला हे मिक्सचर कंटिन्यू हलवत राहायचे आणि मीडियम फ्लेमवर होऊन द्यायचे। इथे आपण बदाम पिस्ता फ्लेवरचा आईस्क्रीम बनवत आहोत, तर त्यासाठी मी त्यामध्ये थोडेसे बदाम बारीक करून टाकले आहेत। पुन्हा आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचे। काही कारणांमुळे आपले व्हिडिओ रोज येत नव्हते, पण इथून पुढे आपल्या रेग्युलर रेसिपी रोज येतील। आता उन्हाळा चालू आहे ना, म्हणून ही थंडगार रेसिपी आणि अशाच अनेक रेसिपीज आता येतील, तर नक्की बघायला विसरू नका। आता तुम्ही बघू शकता की आपला आईस्क्रीम व्यवस्थित उकळलं गेलं आहे। तर हे मिक्सचर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला आईस्क्रीम थंड झाला आहे। तर ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचे आणि 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। आता साधारणतः 4 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपलं आईस्क्रीम अगदी व्यवस्थित झालंय। तर ते एका भांड्यात काढून घ्यायचं आणि बीटरने त्याची साईज डबल होईपर्यंत फेटून घ्यायचं। व्यवस्थित बीट करून झालं की ते आईस्क्रीम आपल्याला पुन्हा त्याच डब्यात ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा 4 ते 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपला आईस्क्रीम किती छान झाला आहे। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।